आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुलीने वारसा हक्कावरून वडिलांचा अपमान केल्याने लष्करातून निवृत्त झालेले जवान एस विजयन यांनी थेट हा अपमान सहन न झाल्याने त्यांच्याजवळ असणारी 4 कोटी रुपयांची संपत्ती ही एका मंदिराला दान केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील आहे। या जिल्ह्यातील अरुलमिगू रेणुगांबल आसमान मंदिराला त्यांनी ही देणगी दिली आहे। मुलीने केलेला अपमान सहन न झाल्याने वडिलांनी घेतलेला हा निर्णय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। यामध्ये वडिलांनी मुलीने वर्षानुवर्ष दुर्लक्ष केल्याचा आणि दुखवल्याचा आरोप केला आहे। त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं। याआधी त्यांचे मुलीसोबत वारसा हक्कावरून अनेकदा वाद देखील झाले होते, मात्र वडिलांनी रागाच्या भरात ही संपत्ती मंदिराला दान केली। त्यानंतर आता कुटुंबियांकडून ही संपत्ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। निवृत्त लष्करी जवान विजयन हे आराणी शहराजवळ असणाऱ्या केशवपुरम या गावातील रहिवासी आहेत। ते त्यांच्याकडे असणाऱ्या 2 मालमत्तांची कागदपत्रे घेऊन मंदिरात गेले होते। यामध्ये मंदिराजवळ असणाऱ्या एक मालमत्ता ही 3 कोटींची असून दुसरी मालमत्ता ही 1 कोटी रुपयांची आहे। मंदिरातील कर्मचाऱ्यांनी 24 जून रोजी दानपेटी उघडली असता त्यांना या दानपेटीत 4 कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे यामध्ये मिळाली। मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दर 2 महिन्यांनी आम्ही दानपेटी उघडून भाविकांनी दिलेले दान मोजतो। ही आमची नियमित परंपरा आहे। मंदिरामध्ये एकूण 11 दानपेट्या आहेत। अशाच एका मोजणी वेळी त्यांनी मंदिराच्या समोरच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या दानपेटी उघडली असता त्यांना यामध्ये नाणे आणि नोटांसोबतच मालमत्तेची मूळ कागदपत्रे मिळाली। त्यांना ही कागदपत्रे पाहून धक्का बसला। या कागदपत्रांसोबत त्यामध्ये एक चिठ्ठी देखील त्यांना सापडली, ज्यामध्ये ते स्वइच्छेने ही संपत्ती मंदिराला दान करत असल्याचं म्हटले आहे। दरम्यान त्या ठिकाणी अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ होती। त्यामुळे मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की असे कागदपत्रे दानपेटीत टाकून संपत्ती आपोआप मंदिराची होत नाही। जर दान करायचं असेल तर त्यांनी अधिकृतपणे विभागाकडे नोंदणी करावी। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।